क्या कर रहे हो भाई ये? सोना चांदी ढूंढते हैं। अच्छा, सोना चांदी ढूंढ रहे चल 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 हो. गाडी बंद पडली गाईस. एक्सपिरियन्स तर चांगला होता बट खूप काय सगळं जेवण खूप चांगलं आहे लिटरली. तर काय अजून एक सॅड न्यूज कळली आहे की भस्म आरती आहे तिकडे आम्हाला काहीच घेऊन जायचं नाही. ना फोन, फक्त आधार कार्ड आहे. तर लेट्स सी गाईस. फायनली माझं जेवण झालंय. आमच्या सगळ्यांचं जेवण झालं ऍक्च्युली. आणि जेवण खरंच खूप चांगलं होतं. थोडं स्पायसी होतं बट मजा आली खाऊन बाय. तो गाईस रोनक घेतोय त्याचा फोन. तर त्यासोबत मी पण फोन घेतोय कारण की मला व्लॉग करायचा त्याच्यामुळे. तर आम्ही लॉकरमध्ये वगैरे ठेवू. आता गाईस आता आम्ही निघालो इकडे. नाही आलो होतो आम्ही इकडे तर 150 रुपीज घेतले होते आमच्याकडनं. सेम प्राइस. 2 रिक्षा गेल्या ऐश्वर्या वगैरे आम्ही सगळे बसू निघू आता भस्म आरतीसाठी. चल 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 गाडी बंद पडली गाईस. गाडी बंद पडली आहे. आता आम्ही चाललो आहे चालत ॲक्च्युली चालत चालतच जवळ आहे बट म्हणजे लाईन लावायची होती लवकर त्याच्यामुळे आम्ही ती रिक्षा बुक केली होती बट झाला आमचा फ्लॉप. लेट्स सी आता काय होतं. इकडे नुसतं हॉटेल आहे गाईस. बघू शकतात फुल हॉटेल श्रीरामा. नाईस हॉटेल. यू कॅन चेक वन्स इफ यू वॉन्ट टू. आपण बघा गाईस एकदम क्रेझी आहे हॉटेल. काय आहे बघा हे इकडे म्हणजे एक नॉर्मल हे आहे. थांब का 1 मिनटं जरा. तर कायच आता आम्ही आलेलो आहे भस्म आरती करून आणि आम्हाला अलाव नाही केलं तिकडे ब्लॉग वगैरे करायला. आमचा फोन जप्त होता तर आता फोन भेटलेला आहे आणि आम्ही आता इकडे क्वार्टर अँगल मध्ये फिरतोय. बघू शकतात. तर भस्म आरती बद्दल इन्फॉर्मेशन दे वैष्णवी. नाही एक्सपिरियन्स तर चांगला होता बट खूप टाईम लागतो. म्हणजे आरती असते फक्त 4 ते 6 मध्ये बट लाईन तुम्हाला 12 वाजल्यापासून लावायला लागते. तरी आम्हाला थोडा लेट झाला लाईन लावायला. आम्ही अराउंड 1:30 पोहोचलो तिकडे. किती वाजता? 1:30 पासून आम्ही लाईनमध्ये होतो. सो 4:15 आम्हाला आतमध्ये घेतलं भस्म आरतीसाठी. ॲक्च्युली चालू होते 4 वाजता बट लेट झाली थोडी. अच्छा. आणि आपलं संपलं किती वाजता? 6 वाजता संपली आरती आणि आता आपण बाहेर आलो तिकडून. ओके. आणि हा क्वार्टर अँगल आहे फुल. आता घरी चाललो आहे आणि आता आमचा प्लॅन आहे की फ्रेश वगैरे होऊन मग कालभैरवला जाणार आम्ही असं ऐकलं की 9 वाजता तुम्ही गेलात ना 9 वाजेपर्यंत तुम्हाला गर्दी वगैरे कमी भेटणार. तर लेट्स सी. आणि गाईस तुम्हाला मी सांगायला गेलो तर तुम्हाला आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचे आहे. जसं की आम्ही आता गेलो होतो भस्म आरतीसाठी ॲज कम्पेअर टू ओंकारेश्वर. एकदम क्लीन होता. ओके नो डाऊट. बट मॅनेजमेंट एकदम टॉप नॉच नव्हता. एक म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे. गाईस तुम्ही इकडे आहे ना अशा रिक्षा असतात तर इकडे तुम्ही येऊन आहे ना त्यांच्याकडनं नंबर घेऊ शकतात आणि त्यांना मग सांगू शकतात की पुढे आम्हाला इकडे जायचं आहे काय प्राईस वगैरे आहे. एकदम प्राईस रिजनेबल आहे. आता आम्ही या काकांशी आम्ही बोललो. आम्ही विचारलं की काय सीन आहे म्हणजे आम्हाला कालभैरवला जायचं आहे. तर ते बोलले की 50 रुपीज पर पर्सन 6 किलोमीटर आहे. इकडे चाललो आहे हॉटेलमध्ये जाऊ फ्रेश वगैरे होऊ. खूप आमची ट्रॅव्हलिंग होते आहे गाईस. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का गाईस म्हणजे आम्ही एका दिवशी आहे ना 2 गोष्टी प्लॅन केल्या तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला गाईस. तर एका दिवशी तुम्ही एकच गोष्ट प्लॅन करा जस्ट लाईक ओंकारेश्वर और अपनामलेश्वर. तर तुम्ही एका दिवस पूर्ण त्यासाठी काढा आणि दुसरं काहीच प्लॅन बनवू नका. मग तुमचं एकदम सुरळीत होऊन जाईल. आम्हाला रात्री जायचं होतं भस्म आरतीसाठी तर त्याच्यासाठी एकदम घाई झाली. घरी आलो जेवलो वगैरे आणि पटकन निघालो. आता चाललो आहे. हो हे आमचं हॉटेल आहे गाईस. अशी बिल्डिंग टाईप आहे पण लिफ्ट नाही. तर गाईस हा माझा जो आउटफिट होता आजचा आम्ही स्नीचमधनं घेतला होता. टॉप टी शर्ट पार्टी कॅप होती. तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल. आउटफिट दाखवते पूर्ण. ओके आउटफिट. तुझा आउटफिट ओके क्यूट दिसतोयस खूप. हे बघा असं नको का.
इकडे सगळ्यांनी धागे बांधले इकडे याच्यावरती बघू शकतात. हो इकडे काय चालू आहे, काहीतरी चालू आहे इकडे. तर काय असं ऐकलंय की कालभैरवला कंपल्सरी तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं. तर तुम्ही नक्की दर्शन घ्या कालभैरवला. हा याचा मुख्य द्वार आहे. आतमध्ये शूटिंग करायला भेटतं की नाही डोंट नो, मी तुम्हाला दाखवेल जे काय आहे ते आतमध्ये. आपला एक सेल्फी काढ नाही. सेल्फी काढायचं तुला? चला चला. गाईस मी असं ऐकलंय की इकडे तुम्हाला ना दारू तुम्हाला चढवावी लागते, पण इकडे लोकांनी बॅन केली आहे. तुम्ही बाहेरला घेऊन येऊ शकता. ओके, तर इकडे तुम्ही मग कालभैरवरती ते लोक म्हणजे दारू चढवतात. किती वाजता आलो आपण? ओके, आम्ही 8 वाजता आलो आणि गर्दी बघा एवढी आहे. बोल. वाहन ओके ओके, इट्स युनिक. हे का बांधतात आय डोंट नो. सगळीकडे बांधलेलं आहे, इकडे तिकडे बांधलेलं आहे सगळीकडे. आय डोंट नो का बांधतात ते बघा. बट एवढं माहिती आहे की म्हणजे आपल्या हाताला का बांधतात ते, जस्ट फॉर प्रोटेक्शन. तर काय एवढाच परिसर आहे हा बघा. एवढाच परिसर आहे. 10 टाइम सगळ्यात बेस्ट आहे काय यायला. हा अर्ली मॉर्निंग आला तर बरं बघ ना किती पटकन दर्शन झालं. ऍक्च्युली आता गर्दी बघा वाढत चालली आहे हळूहळू. आमची तर 2 मिनिटात झाली काय. आणि मी खातोय लड्डू आता. तो लड्डू काय ऍक्च्युली कालभैरवचा प्रसाद असतो ना, तो कधीच घरी नाही न्यायचा, इथेच फिनिश करायचा असतो. अच्छा, म्हणून संपवून टाकलं. हा आता रोनकनी फिनिश नाही केला तर ऐश्वर्या ठेवते आहे तिकडे, घरी नाही न्यायचा असतो अच्छा. कालभैरवचा प्रसाद. We got lucky this time because people are coming here and bhid is going. गाय जर तुम्हाला इकडे दारू वगैरे जर तुम्हाला इकडे म्हणजे अर्पण करायचे असेल तर इकडे बॅन आहे. तुम्हाला बाहेरनच घ्यावं लागेल, ब्लॅकमध्ये किंवा तुमच्या स्टेटमध्ये, राईट. त्याशिवाय इकडे अलाउड नाही, म्हणजे विकणं अलाउड नाही ॲक्च्युली. बघा शॉप वगैरे पण आहेत बंद. बाय. रिक्षा बघा गायची इकडची कशी आहे. बाईक सारखीच असते फुल, बट फुल इलेक्ट्रिक असते. आणि याच्यामुळेच आमचा इश्यू झाला होता. म्हणजे असं बस मारतीसाठी आम्ही चाललो होतो, तर बॅटरी संपली होती आणि मध्येच थांबली होती गाडी. त्याच्यामुळे आमचा जरा लॉल झाला होता, लॉल. गायची जी रिक्षा आहे ना एकदम स्मूथ चालते, बट खूप जास्त हलते, म्हणजे खूप जास्त हलवते. वरती खालती उबड खाबड, झिगझॅग झिगझॅग फुल. आता आम्ही निघतोय घरी. त्याच्या आधी काहीतरी नाश्ता वगैरे करू. काय प्लॅन आहे आपला ऐश्वर्या आता? आता आपण जाणार आहोत उज्जैनच्या मेन मार्केटमध्ये, तिकडे नाश्ता करणार आहे. डोसा, इडली, वडा काहीतरी असं खाणार आहे आणि मग झोपणार आहे आम्ही. येस. त्याच्या आधी आपण एका छोट्या टेम्पलमध्ये जातोय. ते सगळं ठीक आहे, पण जादू काय बनलीस? थंडी वाजते. ओके. हा कुठल्या टेम्पलला जाणार आहे आपण? चिपळा नदी, विक्रांत भैरव. तिथे जाऊन सांगते तुला. ओके ओके. अच्छा.
तिकडून आम्ही जात होतो नाश्ता करायला, तर आम्हाला एक रस्त्यावर विक्रांत भैरव मंदिर दिसला होता, तर त्याचे आम्ही दर्शन घेतले. खूप छान मंदिर होतं गाईस. बघा कशी नॅप कंप्लीट करते आहे. एकदम हलणारी रिक्षा आहे, त्याच्यामध्ये पण नॅप एकदम कंप्लीट करणारी पोट्टी आहे बघा. गाईस आता आम्ही इकडे सद्युगमध्ये आलेलो आहे. पटनी बाजार ना, पटनी बाजार ना, पटनी बाजारमध्ये आहे. खूप फेमस आहे, नाव ऐकलं आहे. कधी त्यांनी इकडनं लाईक रिकमेंड केलं आहे, आम्ही आलो इकडं काहीतरी नाश्ता करायला. भूक लागली आहे गाईस. नाश्ता करून ना सरळ आम्ही झोपणार आहे गाईस. काय काय मागवलं आहे ना, डायरेक्ट मागवल्यावरच तुम्हाला दाखवतो मी. कोणाचा आयटम आहे? मेदूवडा आणि इडली. इट्स क्रिस्पी. हाव इज इट? आयटम वैष्णवीने मागवला आहे. दिस इज छोला समोसा. ओके, बाय द वे दिस वॉज माइंड ब्लोईंग. मस्त होतं गाईस. आणि हा पोहे. हे काय? ओके, दिस इज कचोरी, नॉर्मल कचोरी. ओके, विथ नो चटनीस अँड ऑल, नॉर्मल कचोरी, जस्ट प्लेन कचोरी यू नो. आणि आम्ही सगळे एक एक ट्राय करतो आहे, एक एक गोष्टी खातो आहे, म्हणजे चव भेटेल आम्हाला. इकडे पण तेच चालू आहे, त्यांचे आयटम बघू शकतात तुम्ही. आणि हा आला आहे मसाला डोसा. लेट्स सी इफ दिस आयटम बीट्स मुंबईस अन्नास टेस्ट और इट फेल्स. हे कशी आहे? टेस्ट केलीस तू? कशी आहे? ओके, तर मी पण खाणार आहे गाईस. लेट्स सी. छोले भटुरे मागवले या लोकांनी. आणि गाईस सगळं जेवण खूप चांगलं आहे लिटरली. एकूणच सगळे आयटम्स आम्हाला आवडले आणि आम्ही फस्ता केले बघा फुल 5 मिनिटामध्ये. आणि एक नंबर होती यार गाईस. मस्ट ट्राय. दिस इज द मस्ट ट्राय डिश. आणि गाईस ही डिश पण मस्ट आहे, मस्ट ट्राय डिश आहे ही. छोला समोसा. आम्ही गाईस रिपीट केली. ॲड्रेस आहे. ओके, जिलेबी पण मागवली आहे गाईस आणि चहा. मी हे आमचं लास्ट आहे डिश, कारण की पोट भरलं आता. इकडेच आमच्या समोर हॉटेल आहे आणि इकडे लोक थांबले आहेत, बांगड्या बघतायत. ही लोक बांगड्या वगैरे बघतायत. काय शॉपिंग करायची असेल तर करतील हे लोक बांगड्याचं, कारण आम्ही घालत नाही. तर गाईस फायनली आता आम्ही चाललो आहे घरी. लोकांनी बांगड्या वगैरे घेतल्या आहेत, काहीतरी शॉपिंग वगैरे केली आहे त्या लोकांनी. मला आता झोप आली आहे, कारण की आम्ही संध्याकाळी जाणार आहे बाहेर कुठेतरी फिरायला. अजून डिसाईड नाही झाला. तर सध्या आता मी मस्तपैकी होणार आहे गुरु, झोपणार आहे मस्त हॉटेलमध्ये जाऊन आमच्या. क्या कर रहे हो भाई? ये सोना चांदी ढूंढते. अच्छा, सोना चांदी ढूंढ रहे इधर. दरख्त नहीं मिला था अभी नहीं लोया लंदन में ऐसा भाई पीतल बर्तन वालों की दुकान है इधर. चलो चलो ट्राय करते रहो आप. ऑल द बेस्ट. तर काय तिकडे पोहे वगैरे खूप फट्टे खातात बघा. आणि आम्ही चाललोय शोधतोय हॉटेल आमचा.
मी पोचलो आता हॉटेलमध्ये. इकडून लेफ्ट मारायची आहे, मग आमचं हॉटेल येणार आहे. विंटेज स्टाईलमध्ये घर आहे इकडे बघा. ही खूप नॅरो आहे का गल्ल्या. हे बघा, देखो ना गाइस, देखो ना हॉटेल. हॉटेलबद्दल तुम्हाला मी पटकन रिव्ह्यू देऊन टाकतोय. हॉटेल आहे चांगला, मस्त आहे. फक्त फूड वगैरे कधी कधी आहे ना गाइस, म्हणजे आम्हालाच घेऊन यावं लागतं खालनावरनं, खालतून वरतून. तिकडे ते लोक बनवतात, ह्यांचं घर आहे. तर आम्हाला म्हणजे खालतून आम्हाला वरती जेवण घ्यायला म्हणजे आम्हाला यायला लागतं. मग खालतून वरती, वरतून खालती करावं लागतं सारखं. आता माणूस घेऊन येत नाही जेवण, ते थोडंसं वियर्ड वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, हे लिफ्ट नाही. बट ठीक आहे, तुम्हाला जर कसं काय फरक पडत नाही गोष्टीशी तर तुम्ही घेऊ शकता हॉटेल, नाही तर इग्नोर करा. काय बोलते? हां डिसेंट आहे स्टेसाठी. सर आता लॉक खोल, झोपायचं आहे पटकन. बाबांकडे चावी आहे. बाबांकडे हां तू पहिली का आलीस तू? तू का आलास पहिले? तुला अक्कल नाही चावी घेऊन यायची. तो ब्लॉग करतोय. येस येस, बस काम करतोय मी एकदम मेहनतीचं. एंड युअर ब्लॉग. गायस, मी जर झोपायला जात होतो आणि एक गोष्ट मला खूप आवडलेली आहे. ह्यांनी बघा काय केलं इकडे पार्टी. चेक इन 10 AM, चेकआउट 9 AM. म्हणजे आमच्यासारखे लोक असतात जे लेट वगैरे उठतात. ओ टाईम झालेला आहे, झाली तुझी ऍक्टिंग करून. टाईम झाला आहे. चला उठा, light वी आर लाव. लेट. चला भागायचं आहे. ओके, बंद कर. A few moments later. हे गाईस, गुड मॉर्निंग. म्हणजे माझी तर गुड मॉर्निंग झाली आता. मी झोपलो होतो गाईस थोडा, असं मी तुम्हाला बोललो पण होतो झोपायच्या आधी. 4 तास झोपलो मी. अप्रॉक्सिमेटली 11 वाजता मी झोपलो. 10:30ला मी घरी आलो होतो. तर झोपलो मी डायरेक्ट घरी आल्यावर आणि मग डायरेक्ट 4 तासाने उठलो. टाईम काय झाला, 1 मिनटं मला बघू दे टाईम काय झाला. टाईम झाला 3:51. म्हणजे अप्रॉक्सिमेटली मी 3:30ला बसलो होतो जेवायला. तर 3:30ला मी उठलो होतो. मग डायरेक्ट उठल्या मी फ्रेश झालो थोडा आणि मग डायरेक्ट जेवायला घेतलं मी. जेवण गाईस, जेवणमध्ये आहे ना 100 out of 100 आहे ना. मग जेवण प्रॉपर आहे. आणि किती पण क्रिटिसाइज करायला गेलो ना आपण गाईस, तिखट आहे वगैरे, हा तिखट थोडीशी फक्त दाल खिचडी होती. काय चुकी नाही, कारण की हे लोक तिखटच खातात जेवण. म्हणजे आम्ही आज त्याला बोललो होतो की जेवण तिखट नका बनवू जास्त. जेवण काय होतं तर जेवण एक लच्छा पराठा होता. लच्छा पराठा आणि लाईक दाल फ्राय, जिरा राईस होतं. त्याच्यानंतर हा पनीर मटराची भाजी होती आणि बटाट्याची भाजी होती. तर तिखट नव्हती आजची भाजी. आणि टेस्ट भाई यांची वेगळी आहे, थोडी मस्त आहे टेस्ट. बिलकुल पण म्हणजे काय कमी नाही वाटत आहे मला यांच्या फूडमध्ये. तरी काय प्रॉब्लेम तर आहे तसं, म्हणजे मेन एरियामध्ये पण आहे. गाईस, झोप नाही झाली पूर्ण. आणि मला झोपायच्या आधी आहे ना थोडी कंबर दुखत होती, कारण की मी घरीच बसून असतो. काय म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही, चालणं वगैरे, म्हणजे लाईक खालती वगैरे पण जास्त उतरत नाही. एकदम रेअर केसवरती मी उतरतो. तो पण एक रिझन होता की मला बाहेर जायचं होतं फिरायला, कारण की त्याच्यामुळे काय होईल गाईस की कम्फर्ट झोनच्या बाहेर निघेल. तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल ना गाईस, तर तुम्हाला माहितीच असेल गाईस. आता पण बाय द वे मी छास पितोय, तर छास पण आहे चांगला, नॉट बॅड, चांगलं आहे. जेवण भाई बोलतोय मी सारखं बोलतो, कारण की जेवण खरंच चांगलं आहे. आणि आता आमचा प्लॅन आहे एका देवीचं दर्शन करायला. देवी कुठली आहे, ती देवीचं मंदिर कुठलं आहे ते नाव विसरलो गाईस, बट तुम्हाला मी सांगेलच जाईल तर. व्हिडिओमध्ये गाईस बनून राहा पूर्ण, बिलकुल पण स्किप करू नका. मी काय पण टाइमपास किंवा म्हणजे बकचोदी करणार नाही व्हिडिओमध्ये. जे पण आहे माझा एक्सपिरियन्स वगैरे शेअर करणार आणि प्रॉपर तुम्हाला सांगणार मी. म्हणजे माझ्याकडनं राहत असेल काही डिटेल्स वगैरे तर मी स्क्रीन वगैरे वरती टाकेल किंवा नंतर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून मी शूट करून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. कारण की आता मी ट्रॅव्हल करतोय, कधी कधी विसरायला होतं गाईस की हा आता मी व्लॉग करतोय, तर मला व्हिडिओ सारखी बनवायची आहे. तर तो एक रुटीन बनलाय, लाईक करना तो पडेगा. आणि व्लॉगिंग इज नॉट इझी गाईस, बिलकुल पण इझी नाही. तुम्हाला वाटतं की फोन घ्या आणि फक्त बोला, असं एवढंच नाही गाईस, बाकीच्या गोष्टी पण असतात. क्रिटिसिझम पण मला खूप भेटते आहे, मला भेटली आहे एकाकडनं. ते सांगून टाकतो मी कोण होता तो. ॲक्च्युली आमचा ड्रायव्हर होता, तो जाम वियर्ड होता, सायको होता ब्रो, समजताय. मी त्याच्या बाजूला बसलो होतो, म्हणजे व्हिडिओ शूट पण जास्त केली नाही, डायरेक्ट पाठी येऊन बसलो. म्हणजे मला बोलवलं फॅमिलीवाल्यांनी माझ्या की चल पार्टी आहे, पुढे काय बसलायस.
तो जरा क्रॅक रोड डोक्यानी म्हणजे लिटरली मध्ये आहे ना एका रस्त्यावरती आहे ना तो झोकणार होता गाडी गाईस. म्हणजे 2 डिवायडर असतात ना त्याच्यामध्ये गाडी लिटरली अशी आहे ना धडपडली. कंट्रोल केली त्यांनी कारण की आम्ही त्याला जागावलं पटकन झप करून. आदित्य आणि रोहित जीजू बाजूला बसले होते आणि रोनक पण बसला होता बाजूला. बट रोनकला झोप आली होती म्हणून तो पाठी जाऊन झोपला. तर आदित्य आणि रोहित जीजू आहे ना त्यासोबत गप्पा मारत होते म्हणजे काइंड ऑफ तो जागा राहील. तर बाय एक गोष्टी सांगत होता ना तो एकदम बिंदास. तो बोलतो काय की मी जेलमध्ये होतो आधी 12 वर्ष उमदकेर झाली होती मला असं बोलतो तो. आणि उमदकेरमुळे मग सेटिंग बिटिंग लावून पैसे वगैरे देऊन फक्त 12 वर्ष जेलमध्ये काटले त्यांनी. तर म्हणजे बोलायचं म्हणजे मी त्याला जज नाही करत आहे की जेलमध्ये वगैरे गेला तर असा आहे तो. बट त्याच्या हरकतेच काहीच खूप म्हणजे एकदम बकवास होते. पण त्याला असं हे नाही केलं इग्नोर केलं. आणि लिटरली मला झोप पण एक रिझन होता झोप पण येत नव्हती त्याच्यामुळे कारण की तो जरा हेवी ड्रायव्हर पण होता. आणि मी रस्त्यावर ऑलरेडी 2 ते 3 जणांचे ऍक्सिडेंट पाहिले होते. तर त्याच्यामुळे गाईस माझी खूप फाटली होती. थोडासा एक फीडबॅक पण द्यायचा आहे. MP मध्ये ना गाईस म्हणजे उज्जैनमध्ये तरी म्हणजे गाईस खूप लोक आहेत ना रॅश ड्रायव्हिंग करतात खूप. माहित नाही का खूप रॅश म्हणजे रूल्स वगैरे रोडचे रूल्स असतात ते. म्हणजे आता माझा भाऊ गाडी चालवतो तर तो मला सांगत असतो की असे रूल्स असतात. तर मला पण मी जेव्हा बघतो ना गाईस खूप फालतू गाडी चालवतात लोक. म्हणजे मुंबईमध्ये तरी ऍटलिस्ट ठीकठाक चालवतात. ठीकठाक म्हणजे बोलू शकतो कारण की थोडे तरी नियम पाळतात. थोडी सिविक सेन्स त्यांना थोडीशी असते. इकडे तर बिलकुल पण नाही गाईस. चुकी असते तर असते स्वतः एकदम ते लोकांना बाहेर समजतात. मी सगळ्या लोकांना नाही बोलत आहे की सगळेच लोक असे आहेत. काय काय लोक चांगले पण आहेत. ओके आम्हाला भेटले चांगले लोक. बट जेव्हा ओंकारेश्वरला गेलो होतो ना आम्ही दर्शनाला तो दिवस तर गाईस खूप आमचा बेकार गेला. मी आता जास्त इंट्रो किंवा जी पण ही व्हिडिओ बनवतोय मला जास्त मोठी करायची नाही. मी बघ करत बसेल. तर तो ड्रायव्हरचा सीन झाला गाईस. आम्ही म्हणजे एक मोठी बस असते ना त्या टाईपची केली होती मिनी बस. तर तिकडून तो फिरवत होता. आणि ओंकारेश्वरला आम्ही इकडे थांबलो आहे ना हॉटेलच्या म्हणजे स्टेशनच्या एकदम 10 मिनिटावरच्या दुरीवरती आम्ही. ओके तर आम्हाला महाकाळेश्वर 5 मिनिटावरती आहे चालत चालत. त्याच्यामुळे सीन झाला गाईस की आम्हाला इकडून आधी ओंकारेश्वर करायचं होतं. आय डोंट नो वाय असं केलं. ओंकारेश्वर आधी का केलं मला माहित नाही. मे बी असं असेल की आधी ओंकारेश्वर करायला पाहिजे असतं म्हणून केलं. तर ओंकारेश्वरचं आम्ही दर्शन घेतलं. पण खूप म्हणजे त्रास झाला थोडासा. ट्रॅव्हलिंग वगैरे पण 4 तासाची आहे इकडून. वरनं ड्रायव्हर पण तसा होता जरा डोक्याने क्रॅक होता थोडा. होता काय बघा होता तर होता. मी तुम्हाला हे सांगत होतो की जसं मी व्हिडिओ वगैरे बनवत होतो ना तर त्याने विचारलं की काय करतो. मी सांगितलं त्याला की भाई माझा जो पण एक्सपिरियन्स आहे मी शेअर करतो लोकांसोबत. लोकांना दाखवतो की हा असं सीन आहे. तर मी जसं व्हिडिओ वगैरे शूट करत होतो ना सिनेरी दाखवायचा हसत दिसत होता. आणि जसं त्याला बोललो ना मी की हा असं माझं काम आहे म्हणजे काम म्हणजे मी करतो मला आवड आहे म्हणून. तर डायरेक्ट हसायला लागला आणि बोलतो की हट कुछ भी क्या आहे ऐसा कोण करताय असं वगैरे डायरेक्ट बोलला गाईस तो. गाईस म्हणजे लोक असे असणारच आहेत दॅट आय नीड टू ऍक्सेप्ट दिस की असे लोक मला भेटणारच आहेत कुठे ना कुठे. आणि असे आहेत ऑलरेडी लोक. तो चेंज मी आणू शकत नाही. तो लोकांना म्हणजे आणावं लागणार कारण की लोकांचं कामच आहे क्रिटिसाइज करणं आणि आपलं काम आहे काम करणं. बघा बोलणारे 1000 असतात पण करणारा व्यक्ती एकच असतो. तर याच मोटिवेशन आणि 2-3 असे मोटिवेशनचे थॉट्स आहेत ते डोक्यामध्ये मी फिट करून ठेवले आहेत. सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकून ठेवलेत गाईस. हे असं काय काय हॅक बोलू शकतो. टिप अँड ट्रिक्स नाही बट हॅक्स बोलू शकतो की अशा डोक्यामध्ये तुम्हाला फिट करावं लागणार काही गोष्टी. ओव्हरथिंक न करता त्या गोष्टीला तुम्हाला म्हणजे ऍक्शन द्यायला लागणार. तर तुम्ही ती गोष्ट करणार. मला व्लॉग आधीपासून पण चालू करायचा होता मी केलं नाही. अखेर मी ह्या टॉपिकवरती जास्त बोलत नाही. बट लाईक समजलंच असणार ज्यांनी पहिला व्लॉग बघितला माझा तर आता मी छास पितो. छास कधीपासून पकडून आहे गाईस मी पण पित नाही मी कारण की मी बोलतोय. तर आता पटकन छास पितो आणि मग आंघोळ वगैरे करून मग निघतो. आम्हाला बाहेर पण जायचं ट्रॅव्हल करायचं आज पण. आणि गाईस आम्ही आता उद्या निघणार आहे. व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा. मी व्हिडिओ बनवत चाललोय बट एपिसोड्स टाकणार आहेत 2 ते 3 एपिसोड्स. इकडे आम्ही असं केलं तसं केलं. जे पण एपिसोड्स तुम्ही बघा जो पण एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही शेअर तुमच्यासोबत करतोय. सपोर्ट करा गाईस. जेवढं मी ट्राय करतो की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी कारण की तुम्ही पण कधी फ्युचरमध्ये याल उज्जैनमध्ये. जे लोक आले नाही आहेत ते किंवा आले आहेत तरी पण प्लॅन करत आहेत तर ते लाईक व्हिडिओ बघून त्यांना काहीतरी एक इन्फॉर्मेशन तरी भेटेल ऍटलीस्ट. तर प्रयत्न माझे हेच आहेत गाईस. ओके प्लीज लाईक कमेंट अँड शेअर तुमच्या जे पण लोक मित्र वगैरे आहेत त्यांच्यासोबत. आणि सबस्क्राईब नक्की करा गाईस कारण की ज्या सबस्क्राईबने आहे ना खूप मला मोटिवेशन भेटणार आहे डबल. अजून व्हिडिओज बनवेल ट्रॅव्हल करेल खूप करायचं आहे फ्युचरमध्ये कारण की म्हातारा झाल्यावर तर आपल्याला करायला भेटणार नाही तर आताच करायला भेटणार. ओके महाराष्ट्र पण मला करायचं आहे एक्सप्लोअर गाईस. आणि अजून एक गोष्ट लाईक आम्ही जर बाहेरनं जर खालतून येतोय तर आम्ही घेऊन येतोय. बट आज त्यांनी जेवण आणलंय
तर इट्स अ गुड थिंग. हे सांगणं इम्पॉर्टंट होतं कारण की छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात गाईस, की तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे. कारण की कोण असा व्यक्ती विचार करू शकतो, आय मीन जेवण सारखं सारखं खालतून आणायचं आहे, वरती चढा, रूम भेटली 3rd फ्लोअरवर तर सारखं सारखं खालती उतरणार काय, म्हणजे समजतं. तर त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो. मी सजेस्ट करेल तुम्हाला, जर तुमची मोठी फॅमिली आहे तर तुम्ही असे रूम्स घेऊ शकतात. यांचे 2 रूम आहेत मोठे. मला आंघोळ करायची, मी तर आंघोळ करायला चाललो कारण की मग मला वेळ ना करायचा आहे. म्हणजे माझ्यामुळे सगळ्या लोकांना वेळ नाही झाला पाहिजे, आपल्यामुळे कधी पण दुसऱ्यांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे गाईस. अच्छा हमको सिखा रिया.